13 ऑगस्ट रोजी स्थानिक आमदार आकाशदादा फुंडकर यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा मोटरसायकल रॅली खामगाव शहरामध्ये निघाली। तिरंगा रॅली ही का काढावी याबद्दल युती शासनाच्या माध्यमातून देशप्रेमी जे आहेत जनता त्यांच्यामध्ये देशाप्रती भावना निर्माण व्हावी। या थोर देशभक्तांनी आपल्या देशासाठी बलिदान दिले, तिरंगा हातामध्ये घेऊन त्यांचं स्मरण व्हावं, त्यांचा आदर्श आपण सर्वांनी आत्मसात करावा, ही भावना तेबत ठेवण्यासाठी ही रॅली सबंध भारतामध्ये भाजपच्या माध्यमातून सुरू आहे। तरी देखील या ठिकाणी स्थानिक आमदार व कामगार मंत्री हे जे अकोल्याचे पालकमंत्री आहे त्या ठिकाणी हेल्मेट घाला अशा प्रकारची बंदी आणली जाते व या ठिकाणी ते स्वतः रॅलीमध्ये बिना हेल्मेट व त्यांचे सर्व कार्यकर्ते बिना हेल्मेट रॅलीमध्ये फिरतात। दुसरी बाब, पेट्रोल डिझेलचा कमी वापर करावा। माननीय प्रधानमंत्री माननीय मुख्यमंत्री हे आवाहन करतात, ते आवाहन केल्यानंतर देखील अनेक लोकांनी रॅलीची परवानगी मागितल्यानंतर देखील रॅलीची परवानगी दिली जात नाही। परंतु आज त्याच आदेशाचं उल्लंघन, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचं उल्लंघन करून पोलीस स्टेशनला देखील गृह विभागाच्या माध्यमातून पत्र आलं आहे की कोणालाही मोटरसायकलची रॅलीची परवानगी देऊ नका, तरी ती रॅली काढण्यात येते। तिसरं महत्त्वाचं, डीजेला सुप्रीम कोर्टाची बंदी असल्यानंतर देखील कर्कश आवाजामध्ये डीजे वाजवले जातात। या माध्यमातून हा जो काही तिरंगा रॅलीच्या मागे जो तमाशा करण्याचा प्रकार येथील स्थानिक लोकप्रतिनिधी केलेला आहे, ही बाब निषेधार्ह आहे। कोणताही सामान्य नागरिक याला तुम्ही विचार, हे चुकीचं आहे की नाही आहे? अकोल्याला बंदी घालायची, इथं सर्व नियम तोडून मोटरसायकलच्या रॅलीमध्ये सहभागी व्हायचं, इथं मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेलचा वापर करायचा, म्हणजे जे श्रेष्ठी आहेत त्यांच्या आदेशाचं अवहेलना करणं हे कितपत योग्य आहे? जे चुकीचं आहे ते चुकीचं असल्यामुळे आम्ही मित्रपक्ष असलो तरी ते शासनाच्या निर्देशास आणून देणं, नागरिकाच्या निर्देशास आणून देणं हे आमचं कर्तव्य असो। परंतु ही जी बाब आहे वरिष्ठांच्या आदेशाची अवमान करणारी आहे, म्हणून ही बाब निषेधार्ह आहे। नामदार आकाश फुंडकर यांच्या या कृतीचा, कारण की त्यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघाली आहे, त्याचा मी या ठिकाणी निषेध करतो।